अंबाबाईच्या दर्शनासाठी आता नवरात्र दीपावलीच्या सुट्टीनंतरही भाविकांची गर्दी कायम राहिल्याने महालक्ष्मी अन्नछत्र सलग 5 तास चालू ठेवावे लागते। साधारण या महिन्यात 1.5 लाख भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला। गेले काही दिवस तर लक्झरी भरून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत। त्या जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीचीही त्याला पार्श्वभूमी आहे। काही उमेदवार मतदारांना देवीच्या दर्शनासाठी आणत आहेत। महालक्ष्मी अन्नछत्र अंबाबाई मंदिराजवळ आहे। महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने ते मोफत चालवले जाते। नमस्कार, मी राजू मेवेकरे, अध्यक्ष महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट। गेली 18 वर्ष या ठिकाणी श्री महालक्ष्मी भक्तांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं जातं। परगावाहून येणाऱ्या भक्तांची सोय ह्या कोल्हापूरमध्ये नव्हती, याचं खंत आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना होती। समविचारी कार्यकर्ते एकत्र घेऊन त्यांना आम्ही महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेची स्थापना करून 2008 साली हे अन्नछत्र सुरू केलं। बघता ही व्याप्ती वाढत गेली। आज या ठिकाणी दररोज 4 ते 5 हजार भाविक या अन्नदानाचा लाभ घेतात। परगावाहून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे। जास्तीत जास्त लोक दक्षिण भारतातून या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात। अत्यंत चविष्ट आणि स्वादिष्ट हा प्रसाद घेऊन भक्त तृप्त होतात। ह्या प्रसादामध्ये मसाला भात, आमटी, भाजी, खीर, ताक, लोणचं असे पदार्थ देण्यात येतात। सर्व पदार्थ पोटभर आम्ही लोकांना वाढतो, पण आमची एक आग्रह असतो की घेतलेल्या पानामध्ये काही टाकू नका, अन्नाची नासडी करू नका। ह्या म्हणूनसुद्धा भक्त समाधानी आहेत आणि भक्तांच्या ह्या वाढत्या ओघामुळे आम्हाला ही जागा थोडी कमी पडते। भविष्यामध्ये जी व्याप्ती वाढवण्याचा आमचा विचार आहे आणि वेळही वाढवण्याचा विचार आहे। काय होतं, या कोल्हापूरमध्ये बाहेरगावाहून खूप भक्त येतात। त्यांना पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी लावण्यात थोडा उशीर होतो, वेळ होतो किंवा मंदिराला येण्यासाठी वेळ होतो। त्यांना प्रसादाचा लाभ मिळत नाही म्हणून आम्ही थोडं काय करतो, 1 तासभर वेळेची वाढवतो। गर्दी असेल तर ही 1 तासभर वेळ वाढवतो। इतर वेळा आमची वेळ असते 12 ते 3 आणि गर्दीच्या वेळेला 11:30 ते 3:30 ती 4 वाजेपर्यंत चालतं। म्हणजे भक्तांना कुणी त्यांची गैरसोय होणे आणि त्यांना प्रसाद या ठिकाणी मिळावा ही ह्याची मागची भूमिका। परगावाहून येणारे रोज 6,000हून अधिक भाविक त्याचा लाभ घेतात। सकाळी 6 वाजल्यापासून अन्नछत्रातील कर्मचाऱ्यांची त्यासाठी लगबग सुरू असते। मसाले भात, भाजी, आमटी, गव्हाची खीर व ताक हे पदार्थ प्रसादात असतात। 11:30 वाजता पंगती बसायला सुरुवात होते। तत्पूर्वी सामूहिक आरती केली जाते। నా పేరు విజయలక్ష్మి। మేము 15 సార్లు వచ్చామండి। కొల్హాపూర్ మహాలక్ష్మీదేవి టెంపుల్ చాలా అంటే ఇష్టం। ఎప్పుడు అలాగే వస్తూ ఉంటాం। మేము అనుకున్నవన్నీ అవుతాయి। నిజంగా ఎంత దూరం నుంచి వచ్చినా వచ్చాం అనిపించదు అసలు। చాలా బాగా దర్శనం అయితే చాలా బాగా అయింది। ఇక్కడ భోజనం సిస్టమ్ అది చాలా బాగుంటుంది। हम लोग 10-15 बार आए थे। हमको बहुत अच्छा लगता है यहाँ आके। माता रानी बहुत मन्नतें पूरी करती है, इसलिए हम बार आने की कोशिश करते हैं। कितने भी दूर हो, महीने में 2 महीने में एक बार आने की कोशिश पूरा आते हैं जी। हमको बहुत अच्छा लगा यहाँ पे। నా పేరు పుష్ప ఆనంద్। మేము ఆంధ్రా నుంచి వచ్చాము। ఒక 10-15 సార్లు వచ్చాము ఇక్కడికి। మహాలక్ష్మి టెంపుల్ అంటే చాలా ఇష్టం। ఎప్పుడు వీలైతే అప్పుడు వస్తూ ఉంటాం। ఇక్కడ భోజనం అది బాగుంది, మొత్తం సర్వీస్ అది చాలా బాగుంది। या अन्नछत्रात सामान्य भाविक, VIP भाविक असा जराही भेद नाही। सर्वांना रांगेने येऊन पंक्तीत बसावे लागते। येथे पोटभर प्रसाद दिला जातो। कितीही प्रसाद घ्या, पण ताटात काही शिल्लक ठेवायचे नाही असे पंक्ती वाढत असतानाच सर्वांना सांगितले जाते। दुपारी 4:30 पर्यंत पंक्ती चालू असतात। या अन्नछत्रासाठी 100 कर्मचारी राबत असतात। गेल्या काही दिवसात भाविकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अन्नछत्राच्या व्यवस्थापनाला काही बदल करावे लागले आणि त्यामुळे साधारण 6,000 भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येत आहे। या अन्नछत्रातील स्वच्छता आणि प्रसादातील पदार्थांचा दर्जा यामुळे देशभर या अन्नछत्राची एक वेगळी ओळख जाऊन पोहोचली आहे। माझं नाव श्रेया बनसोड आहे। मी नागपूरला राहते। मी पहिले पण 2दा आली आहे, एक 7 वर्ष अगोदर आणि एक 1.5 वर्ष अगोदर आणि आता। इथचं जेवण खूप छान आहे, मॅनेजमेंट खूप छान आहे, सर्व व्यवस्थित आहे। मी इथे कागलला राहतोय। मी प्रॉपर आम्ही अमरावतीचा आहे आणि इथं आल्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी येतो महालक्ष्मी मंदिरात। त्यावेळी प्रसादाचं नियोजन व्यवस्थित आहे।
आणि सगळं जसं प्रत्येकाला पटेल असं आहे, सगळं व्यवस्थित आणि न कुठं वाया घालवणे नाही, काही नाही, सगळा प्रकार आहे. जेवण छान आहे, प्रसन्न वाटले जेवण. मी पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आली आहे आणि आता इथं जेवण केलं आहे. इथलं जेवण पण खूप छान आहे, मॅनेजमेंट वगैरे पण खूप छान आहे. थँक्यू. अंकिता नारायण राठोड आहे. मी सोलापूरवरून आलो आहे आणि आम्ही इथे येतो आहे, वर्षातून एकदा येतो आहे, सारखं येतं. तर 5-6 वर्ष झालं मी येतो आहे. त्यामुळं जेवण छान आहे, सोय पण छान आहे, चवीला पण छान वाटतं, सगळे ते येऊन भारी वाटते, मस्त वाटतं. माझं नाव आहे बसवानी गोविंदप्पा तळीमणी, बेळगाव जिल्हा हुक्केरी तालुका, बसापूर गावाला है मैं. इधर 25 वर्ष हुआ मैं इधर आता हूँ. मैं इधर अमावस्या को आता हूँ, कभी कभी आता हूँ. पहले जेवण क्वालिटी अच्छा आहे. माझं नाव सार्थक भवर, मी धाराशिवचा आहे. मी महालक्ष्मी मंदिरात पहिल्यांदा आलो होतो मित्रांसोबत सगळ्या, आणि श्री अन्नछत्र महालक्ष्मी अन्नछत्राचा पहिल्यांदा लाभ घेतला. इथलं मॅनेजमेंट वगैरे खूप चांगलं आहे आणि जेवण वगैरे पण खूप छान आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अन्नक्षेत्र हे फार वर्षापासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे सर्व भक्तांना अन्न या ठिकाणी वाटप करून चांगल्या प्रकारे सर्व भक्तांची सेवा देत आहेत. या ठिकाणी स्वच्छता व प्रसाद वाटप करत असताना अन्नाची थोडीसुद्धा या ठिकाणी नासाडी होऊ देत नाहीत व अशा प्रकारे खूप छान या ठिकाणी सेवा चाललेली आहे.